स्टार दर्पण न्यूज, सत्याचा आरसा, जनतेचा आवाज. नमस्कार, स्टार दर्पण न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जाणून घेऊयात काही महत्त्वाच्या घडामोडी. चाकूर तालुक्याच्या संजय गांधी निराधार कमिटीची पहिली बैठक आज तहसील कार्यालयात कमिटीचे अध्यक्ष सिद्धेश्वर अंकलकोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. तहसीलदार तथा कमिटीचे सचिव नरसिंग जाधव, नायब तहसीलदार शैलेश निकम, नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी प्रतीक लंबे यांच्यासह कमिटीचे सदस्य श्रीनाथ सावंत, संतोष माने, विवेकानंद लवटे पाटील, केरबा शेळके, खुदबुद्दीन घोरवाडे, पांडुरंग धाडे, दत्ता पाटील उपस्थित होते. एकूण 135 प्रस्ताव कमिटीच्या समोर आले असता सर्व कागदपत्रांची छाननी करून 65 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित 70 प्रस्ताव प्रलंबित ठेवले असून कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर ते मंजूर करण्यात येतील. लाभार्थ्यांना वयाचा पुरावा म्हणून शाळेचा दाखला देण्याची जाचक अट रद्द करण्यात यावी असा ठराव बैठकीत घेण्यात आलाय. या ठरावाची प्रत आमचे नेते अहमदपूर चाकूर तालुक्याचे आमदार तथा राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांना देऊन संबंधित विभागाकडून ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात येईल अशी माहिती कमिटीचे अध्यक्ष सिद्धेश्वर अंकलकोटे यांनी दिली आहे. ते आज स्टार दर्पण या युट्यूब वाहिनीशी बोलत होते. पहा सविस्तर मुलाखत. नमस्कार, आपण पाहता स्टार दर्पण. मी मुख्य संपादक दयानंद वाघमारे. आपल्यासोबत आहेत संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष अंकलकोटे साहेब. जे संजय गांधी निराधारची तहसील कार्यालयामध्ये आज बैठक झाली, त्यामध्ये किती अर्ज आलते, किती मंजूर झाले व त्याच्या त्रुट्या काय हे आपण अंकलकोटे साहेबांकडून जाणून घेणार. अंकलकोटे साहेब, आज जे तुमच्याकडे अर्ज आलते ते किती मंजूर झालेले आहेत? आज संजय गांधी निराधार कमिटीची पहिली बैठक तहसील कार्यालयामध्ये संपन्न झाली. आमच्या कमिटीच्या समोर आज 135 प्रस्ताव निर्णयासाठी आलेले होते. त्यापैकी 65 प्रस्ताव आपण मंजूर केले आणि 70 प्रस्ताव हे त्याच्यामधल्या त्रुटी म्हणजे त्यांच्या जन्मतारखेचा वयाचा पुरावा नाही असे प्रस्ताव आम्ही तहसीलदार साहेबांनी सांगितले की नाव मंजूर करायचे नाही, पण त्याच्यासाठी पूर्ण करू किंवा जातक अट आहे या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही आज कमिटीमध्ये ठराव घेतलेला आहे. जातक अट म्हणजे नेमकी कोणची अट आहे? जातक अट म्हणजे आपल्या दृष्टीनं या अगोदर लाभार्थ्यांना जे लाभ मिळत होते त्यावेळी त्यांना आधार कार्डवर वय ग्राह्य धरलं जायचं आणि वैद्यकीय प्रमाणपत्र हे ग्राह्य धरलं जायचं. पण 27 मे 2026 एक शासनाचा आदेश आहे. त्यामध्ये असं सांगितलंय की वयाचा पुरावा ही जन्मतारखेची नोंद किंवा शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र हे अनिवार्य केलेलं आहे. आणि ही अट जातक आहे. बहुतांश त्या काळामध्ये हा काळ म्हणजे आज ज्यांचं वय 65 झालं पाहिजे त्यांना ही लाभ आहे. त्या काळी शिक्षणाचं प्रमाण बरंच कमी होतं आणि जे शाळेत गेले नाही त्यांना ते प्रमाणपत्रच मिळणार नाही. मग शासनाने जे AJR काढला मार्च 2024 मध्ये, असं नाही वाटत की तुम्हाला की शासनानं हे योजना बंद करायच्या हेतून काढली का त्याच्या काही अडचणी असतील? आपलं म्हणणं काय आहे? शासनाने कुठल्या विचाराने काढला त्याच्याबद्दल तर आपण सांगू शकत नाही, पण मला वाटतंय गेल्या 4 वर्षापासून या निराधारच्या कमिट्या नव्हत्या आणि नवीन कुठले निर्णय घेत असताना त्या कमिटीच्या सदस्यांना त्याबाबत चर्चा केली जाते आणि कमिटी ही सर्वसामान्य लोकांमध्ये गेलेली सर्वसामान्य लोकांच्या अडचणी माहीत असलेली कमिटी आहे. शासन स्तरावर प्रशासनामध्ये या गोष्टीपर्यंत पोहोचल्या नसतील म्हणून मला वाटतं की अट ठेवली असेल. पण आम्ही आज ठराव घेतलाय आणि या ठरावाची प्रत आम्ही आमचे नेते राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांना भेटून प्रत देऊन त्यांना आम्ही अशी विनंती करणार आहोत की संबंधित विभागाकडे आपण या संदर्भामध्ये पत्र द्यावं आणि ही अट आपण शिथिल करावी. आपण जे आज शेती करायचं म्हणून सांगताय, तर याच्या अगोदर जे आता जे श्रावणबाळाच्या किंवा निराधारच्या दोन्ही कमिटी ह्याच्या लाभार्थ्यांना जे अट घातलेली आहे त्याच्या अगोदर असं नाही, कमीत कमी जर निराधारला जर पाहिलं तर ते 30-40 वर्षाचे असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल त्याला एक प्रवेश निकम मिळू शकतो. बरं, जे वयवर्ध झाले 65 वर्ष वय आहे, 70 वर्ष वय आहे,
त्याच्या कुटुंबाचं त्या गावामध्ये कुणी राहिलेलं नसेल, त्यांनी कुठून आणायचा प्रश्न एकदम, आणि त्यासाठी पर्याय काय करायचा? म्हणूनच सांगतोय की आम्ही असं सांगितलंय की आधार कार्ड त्याच्यावरती तारीख आहे जन्मतारखेची, ती ग्राह्य धरण्यात यावी आणि त्याला त्याचा लाभ देण्यात यावा. ते लाभ घेण्यापेक्षा तर त्याने जसं निराधार असलेलं शपथपत्र जर दिलं, स्वयंघोषणापत्र, तर त्याच्यावर लाभ मिळावा यासाठी आपण काय करणार? याच्यामध्ये आपण 2-3 पर्याय शासनाच्या पुढे ठेवू. म्हणजे प्रमाणपत्र आहे, घोषणापत्र आहे आणि आधार कार्ड आहे. या तिन्हीमध्ये ज्यांच्या पर्यायामधून जास्तीत जास्त लाभ मिळेल त्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. आता सध्या जे 70 अर्ज काय तुम्ही तसेच ठेवलेले आहेत मीटिंग मध्ये घेऊन, त्या लाभार्थ्याला आपण काय सांगतो? हे जे 70 अर्ज आपण प्रलंबित ठेवलेले आहेत, ते नामंजूर केलेले नाहीत, परत सर्व प्रस्ताव दाखल केलेल्या लाभार्थ्यांना सांगतो आपले अर्ज नामंजूर केलेले नाहीत, हे फक्त प्रलंबित ठेवलेले आहेत. याच्यामधूनही आपल्या सर्वांना आव्हान आहे, ज्यांना कुणाला आपल्या शाळेचा दाखला देणं शक्य आहे, जे तुम्ही आपल्या शाळेत गेले त्यांनी आपला दाखला आणून द्यावा. त्याचे प्रस्ताव मंजूर केले जातील आणि ही जी अट आहे ती अट शिथिल करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. लवकरात लवकर ही अट शिथिल करून आपण या प्रस्तावांना मंजूर जे निराधार असतील किंवा संजय गांधी निराधार असतील, याचे जे आता तुम्ही सांगितले त्याच्या पर्याय व्यवस्थापन पर 2026 मध्ये जी जी निघाला त्याच्या अगोदर ते अट तर नव्हती आपल्याकडे, तर ते अट नसले ते नामंजूर अर्ज काही त्यांनी ठेवलेले. तर माझं म्हणणं असं आहे की जी गट्टे आहेत 2026 ची, ती गट्टे जर आपण पाहिले त्याच्या तुटक्या जर करून केले तर 65 वर्षाचा निराधारी याला लाभ मिळेल. त्यासाठी आपण काय करतो? ही आठ आपण एक वेळा शिथिल करून घेतलेलो आणि आठ जर शिथिल झाली तर ते जुने प्रस्ताव आहेत ते सुद्धा मला वाटतं त्यांना मंजुरी द्यायला आपल्याला काही अडचण येणार नाही. बरं, आपण पाहिलं तर रेणापूर तालुक्यामध्ये जे जुने आहेत 2025-26 पर्यंत जी आर निघण्याच्या अगोदर, तिथल्या अध्यक्षाने ती सगळे मंजूर करून घेतलेले आहे. तसं आपल्याला करता येईल का काही? रेणापूरचा जो प्रश्न आहे त्याच्या संदर्भात मी रेणापूरचे संजय गांधी निराधार योजनेच्या त्याच्याबरोबर मी संपर्क साधला. त्या साहेबांनी रेणापूरच्या तिथं 2024 पासून अर्ज प्रलंबित होते, जे की आपल्या इथं तहसील कार्यालयाने 26 मार्च पर्यंत जे सर्व अर्ज त्या ठिकाणी मंजूर केले. तिथं होते 1400 अर्ज. तर त्या ठिकाणी संबंधित कमिटीने जी आर निघण्याच्या नंतर ते सुद्धा अर्ज केलेले आहे, पण प्रशासनाने त्याला मंजुरी दिलेली नाही. 26 च्या अगोदर जे प्रस्ताव दाखल झालेले त्या सर्वांना त्या ठिकाणी प्रशासनाने मंजुरी दिलेली आहे, सर्वांना त्याचा लाभ मिळेल. जी आर निघाल्याच्या नंतर ज्या काही आहे त्यासाठी आपल्याला आठ करणंच गरजेचं आहे. नाही, माझं म्हणणं ते आहे 26 जे आरच्या अगोदरचे जर प्रस्ताव जर शासनाने ठेवले असतील नामंजूर म्हणून कुठल्या कारणास्तव, तर त्याला जर आपण हातावर घेतलं तर बरेच लाभार्थ्याला लाभ मिळेल. त्याबद्दल आपलं म्हणणं काय? आज मंजुरी आपण ही आजच्या तारखेमध्ये देतो आणि दाखल झालेले प्रस्ताव हे जी आर निघण्याच्या अगोदरचे, त्यामुळे ही अशी विसंगती आपल्याला निर्माण होणार नाही. म्हणून आपण हा नियमच बदलण्यासाठी शासनाला विनंती करू आणि पाठपुरावा करू. नक्की लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी आज आपल्या स्टार दर्पण चॅनलशी अंकुलकोटे साहेबांनी बातचीत केली. त्यांनी सांगितले की जास्तीत जास्त लाभार्थ्याला लाभ मिळवून देऊ. आपण अपेक्षा करूया की अंकुलकोटे साहेब जे अध्यक्ष आहेत 65 वर्षाचा निराधार असेल कोणत्याही योजनेचा, जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देतील अशी आशा बाळगून आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद साहेब, आमच्या चॅनलची बात केली. स्टार दर्पण न्यूज साठी मुख्य संपादक दयानंद वाघमारे, चाकूर, लातूर.